घाटकोपरच्या नंतर दादरमध्येही पांढऱ्या पट्टीवरून आता वाद पाहायला मिळतोय। संदीप देशपांडेंच्या जनसंपर्क कार्यालय परिसरामध्ये पांढरी पट्टी आखण्यात आली होती। जैन धर्मगुरूंना चालण्यासाठी पांढरी पट्टी आखल्याचा दावा करण्यात आला। मनसेच्या इशाऱ्यानंतर मुंबई पालिकेने पांढरी पट्टी हटवलेली आहे। आवाज खाले, आवाज खाले, तुम्ही आवाज खाले, एवढा काय आवाज खाले। मुंबईतल्या विद्याविहार परिसरातल्या सोसायटीमधील पांढऱ्या पट्टीचा वाद ताजा असतानाच आता दादरमध्येही असाच वाद सुरू झालाय। दादर पश्चिमेकडच्या DS बाबरेकर मार्गावरती जैन धर्मीयांनी पांढरे पट्टे मारल्यानं मनसे आक्रमक झाली आहे। बाबरेकर मार्गावर असलेल्या जैन मंदिराच्या बाजूच्या लेनमध्ये हा पांढरा पट्टा मारण्यात आला होता। लेनच्या सुरुवातीपासून ते गोकुळधामच्या इमारतीपर्यंत हा पट्टा मारल्यानं मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकरांनीही दादरमध्ये पोहोचत पांढरी पट्टी मारलेल्या ठिकाणाची पाहणी केली। कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद आम्ही खपवून घेणार नाही। हे असल्या गोष्टी खपवून घेणार नाही, असला सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही। तुम्ही मलमूत्र आणून रस्त्यावर टाकणार का, आमचा धर्म सांगतो म्हणून हे असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही। संदीप देशपांडे जैन धर्माला पण बदनाम करण्याची कोशिश करतं। मला असं वाटते की काँग्रेसवाल्यांनी हा देशपांडे मनसेला एक सुपारी दिलेली आहे। सफेद कलर जो शांति का प्रतीक, ऐसा नहीं है कि जैन समाज ने चूड़ियां पहन के रखी है। वक्त और समय आने पर आपका जवाब भी आपको दिया जाएगा। दुपारी 3 वाजेपर्यंत दादरमधील हे पांढरे पट्टे हटवावेत, अन्यथा पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारू असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला। त्यानंतर महापालिकेचे अधिकारी थिनर घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पांढऱ्या पट्टीचा रंग काढला। हा वाद नेमका घालतोय कोण? तर आदर भाषी यांना असा ऊत काय आलाय? का भांडणं होत आहे तिथे? कोण याच्या मागे? कोण हा ऊत आणतोय? जो देशद्रोही आहे, जो महाराष्ट्रद्रोही आहे, जो मुंबई द्रोही, त्याला तर ठोकूच। यांना असा ऊत काय आलाय? का भांडणं होत आहे तिथे? कोण याच्या मागे? कोण हा ऊत आणतोय? जो देशद्रोही आहे, जो महाराष्ट्रद्रोही आहे, जो मुंबई द्रोही, त्याला तर ठोकूच। दुसरीकडे एक जैन महिला कपडे धुतलेले पाणी सार्वजनिक जागेत ओतताना व्हिडिओ समोर आलाय। टी आहे ही गेल्या 4-5 वर्षांपासून आखली जाते। युरिन फेकायचे तिथे, कपडे वगैरह धुवून यायचे, ते एवढ्याशा भांड्यामध्ये पाणी आणायचे आणि तिथे टाकायचे। ये जो पानी है उसमें फेस आपको दिख रहा है, तो वो फेस हम यहाँ पे डाल रहे हैं। लेकिन ये जो लोग हैं वो कह रहे कि यूरिन डालते हैं। जिसने बोला उनको लेके आओ, हम उनको दिखा सकते हैं। फेस तो आपको खुद को सबको दिख रहा है कि ये फेस ही है, तो ये कपड़े का पानी है और यूरिन डालने का कोई सवाल लेकिन ये कपड़े का पानी आप बाहर क्यों डाल रही है? अंदर वॉशरूम होता है, बाथरूम होता देखो, है, तो आप बाहर क्यों फेंक रही है? देखो, हमारा जो जैन रिलीजियस है उसमें जो प्रिंसिपल हमको बताए गए हैं, हम उस हिसाब से हमारी जिंदगी जीते हैं और इसमें किसी को भी कुछ भी इंटरफेयर करने का कोई राइट ही नहीं है। हम किसी को आड़े आते नहीं। सार्वजनिक जागेमध्ये कपडे धुतलेलं पाणी फेकल्याच्या प्रकरणानंतर जैन मुनींनी स्थानिकांवरच आवाज चढवत अरेरावीची भाषा केली।